ही शाश्वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी ही जी टेक्नॉलॉजी आहे, हे जे तंत्रज्ञान आहे, ते फार उपयोगी असं तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे आपल्या शेतीमधला जे काही काडी कचरा असतो, त्या काडी कचऱ्यापासून बायोचारची निर्मिती करणे. तर ही बायोचारची निर्मिती कशी केली जाते, त्याचा फायदा काय होतो, त्याला खर्च किती येतो, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मी पंकज देशमुख, टेक्निकल हेड बिटल रिजन सोल्युशन्स LL. बायोचार म्हणजे त्याच्यामधले जे अनवॉन्टेड गॅसेस आहे आणि जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो आपण काढून टाकल्यानंतर जे कोळशाच्या आधी जे राहतं ते साधारणतः काही टेम्परेचर वरती आणि पायरॉलिसिस मेथडनं आपण बनवतो. त्याच्यासाठी कोणताही स्टॉक जो आहे किंवा अवशेष पिकांचे आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कपाशीचा पराठी आपण वापरू शकतो, मक्याचे काळ वापरू शकतो, अशा अनेक प्रकारचे अवशेष आपण यासाठी वापरू शकतो. आणि त्याचा उपयोग म्हणजे असा आहे की त्याच्यामध्ये हे नैसर्गिक अधिवास जे आहे, आपल्या मायक्रोबियल काउंट जे आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्मजीवाणूंचं, त्याच्यासाठी नैसर्गिक अधिवासाचं काम करते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवते, धरून ठेवते पाणी आणि जमिनीमध्ये पाणी धरून ठेवते. परंतु आपली जे ब्लॅक कॉटन सॉइल आहे याच्यामध्ये स्वेलिंग आणि श्रिंकेज होते. पाणी दिलं तर पसरून जाते आणि पाणी जर नसलं, ताण पडला तर त्याला भेगा पडतात. त्या पद्धतीचा इफेक्ट याच्यामध्ये होत. मार्केटमध्ये जे हायड्रोजेल वगैरे येतात ते पाणी धरून ठेवतात काही पटींनी, अशा पद्धतीनं हे काम करतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये H&C रेशो जो आहे हा 0.4च्या कमी पाहिजे. म्हणजे काय? हायड्रोजन आणि कार्बनचा रेशो जो आहे, याची आम्ही टेस्टिंग ज्या केल्या याच्यामध्ये साधारणतः 20% पर्यंत कार्बन असतो. 20 ते 22% पर्यंत कार्बन असतो. कशामध्ये? बायोचार मध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की जमिनीमध्ये किंवा शेतकरी आता जे नापीक जमिनी होत आहेत त्याच्यासाठी सेंद्रिय कर्ब आपला वाढला पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सगळ्यात सध्याची इफेक्टिव्ह मेथड जी आहे ती बायोचारची मेथड आहे. आपण जगभरामध्ये आपण ऐकतोय ग्लोबल वॉर्मिंग किंवा कार्बन इमिशन होतंय, पण कार्बन सिक्वेस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये जर आपल्याला फास्ट काम करायचं असेल तर शेतीमधून सुद्धा कार्बनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. आणि हे उत्सर्जन आपल्याला जर रोखायचं असेल तर शेतीमधला जो काळी कचरा आहे, जो आपण बांधावरती जाळून टाकतो, ज्याच्यामुळे पुन्हा कार्बनचं उत्सर्जन होते, मिथेन उत्सर्जन होते किंवा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होते, ते थांबवून आपण हा कार्बन जमिनीमध्ये परत सिक्वेस्टर करू शकतो, म्हणजे जप्त करू शकतो, जमा करू शकतो. शेतकऱ्याला समजणाऱ्या भाषेमध्ये सांगतो, आपण जमीन सुपीक आहे कधी म्हणतो, जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब जर जास्त असेल, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन जर जास्त असेल तर ती जमीन सहसा सुपीक असते. आणि ज्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जास्त असतो त्यामुळं आपल्या जमिनीची 3 प्रकारची सुपीकता असते. एक असते जैविक सुपीकता, ती वाढते. नंतर रासायनिक सुपीकता आणि भौतिक सुपीकता, या तिन्हीचा संगम असतो तो सुपीकता म्हणजे. आणि ज्यावेळेस जैविक सुपीकता वाढते त्यावेळेस आपली भौगोलिक आणि रासायनिक सुपीकता पण वाढते, म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो, असं त्यांच्या म्हणण्याचा उद्देश आहे. त्यासाठी बायोचारचा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जमिनीमधून जे जे उगवतं, मग ते तण असेल, पराठे असेल, कडबा असेल, असं तुराटे असतील तुरीच्या, असे सगळे जे उगवलेले पदार्थ आहेत त्यापासून आपण बायोचार निर्मिती करू शकतो. आणि आपलं कार्बन जो आहे त्यामधला, त्या पराठीमधला किंवा तुराट्यामधला, तो जमिनीमध्ये आपण गाडू शकतो, असा ते म्हणण्याचा उद्देश आहे तुमचा. बरोबर आहे? तर ही शेतकरी कसं करू शकतो ते सांगा मला. काहीही बाहेरून न आणता हा बायोचार घरच्या घरी आपल्या शेतीमध्ये बनवू शकतो. त्याच्यासाठी साधारणतः 2 पद्धती आहेत. एक आपण उभे असलेली कोण टिक्की मेथड आहे, आणि हे आपण इक्विपमेंट जे आहे हे बनवून घेतलं इथंच, जे लोकलचे फॅब्रिकेटर्स आहे. तर याचा साधारणतः वरचा घेर जो आहे हा 160 सेंटीमीटरचा आहे व्यास. वरचा व्यास. खालचा जो आहे, आपण बघत असाल कोन सारखा आहे, पण खाली पूर्ण कोन नाही आहे. इथे खाली 60 सेंटीमीटर त्याचा बेस आहे खाली. हा बेस जो आहे हा 60 सेंटीमीटरचा बेस आहे. सपाट आहे खाली. आणि याची डेप्थ जी आहे ही साधारणतः 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे. किती खर्च आला असेल करायला याला? साधारणतः याला सर 30 ते 35 हजार रुपये खर्च आला. यात बायोचार किती तयार होत असेल? याच्यामध्ये साधारणतः सर 400 kg पर्यंत बायोचार तयार होतो एवढ्या याच्यामध्ये. आणि याच्यासाठी साधारणतः म्हणजे स्टॉक लागतं, आपलं अवशेष लागतात पिकांचे, हे साधारणतः 1 टन 200 किलो पर्यंत लागतात. साधारणतः 35 ते 40% बायोचार आपल्याला मिळतो. किती वेळात होतं? हे साधारणतः अर्धा तासामध्ये सगळं तयार होतं. आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, आपण हा स्टॉक पाहतोय, तर तुम्ही पाहत असाल की हे पराठीचे काळ इथं आहेत. तर हे जे आहे याच्यामध्ये मॉइश्चर जे आहे, आपल्याकडे मॉइश्चर मीटर असतात, याच्यामध्ये 20 खाली मॉइश्चर असलं पाहिजे.
म्हणजे तेवढा चांगल्या पद्धतीने वाढलेला स्टॉक आपल्याला ही घ्यायचा एक आहे. पद्धत झाली. हा. दुसरी पद्धत कोणती सांगा मला. दुसरी पद्धत सर आपली शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी पद्धत आहे. ही पद्धत आपण कोन पीठ त्याला म्हणतो. म्हणजे हा जो आता कोन टिक्की आपण बघितलं हे बनवलेला आहे, लोखंडाचा हा लोखंडाचा आहे. कोन टिक्की आणि हे पीठ म्हणजे साधारणतः आपण गड्ड्याला जे म्हणतो कोनच आहे. कोन पीठ. हा कोन पीठ. कोन पीठ म्हणजे खड्डाच आहे. खड्डाच आहे हा, पण कोनच्या आकाराचा आहे. कोनच्या आकाराचा आहे. याचे डायमेन्शन सुद्धा तेच आहे. वरचा व्यास जो आहे याचा 160 सेंटीमीटरचा आहे. त्याच्यानंतर त्याचा बेस जो आहे तो साधारणतः 60 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे वरचा आकार मोठा आहे आणि खाली निमुळता आहे. खाली निमुळता आहे. असंच ना. म्हणजे आईस्क्रीमचा कोन जसा असतो आपला त्या पद्धतीनं हा निमुळता होत गेलेला आहे. खोली याची साधारणतः 100 सेंटीमीटर आहे, म्हणजे 1 मीटर आहे. मग ही कमी जास्त करू शकतो. हा कमी जास्त करू शकतो. डायमेन्शन त्याच्या प्रॉपर आपल्याला आहे. हे जर 2 मीटर केलं तर साधारणतः खाली 70 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला करता येईल. म्हणजे हे 200 सेंटीमीटर जर झालं वरचा टॉप, हा खालचा 70 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला करता येईल. आणि जास्त मोठा आपण यासाठी करत नाही की त्याच्यामध्ये मग आपल्याला जो स्टॉक आपण टाकतो तो जळण्याचं प्रमाण, पायरोलिसिस व्यवस्थित झालं पाहिजे, खाली टेम्परेचर व्यवस्थित झालं पाहिजे आणि स्टॉक आपल्याला व्यवस्थित टाकता आला पाहिजे. कोणाच्या जीवाला सुरक्षिततेची हमी देऊन आपण त्या पद्धतीनं केल्या गेलं पाहिजे यासाठी करतो. तो काळी कचऱ्याचा आधी तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे ते तपासता. तर ही तपासून दाखवा मला. हे टेम्परेचर गन आहे आणि हे मॉइश्चर टेम्परेचर गन आणि हे मॉइश्चर मीटर. तर याला आपण अशा पद्धतीने इन्सर्ट करतो इथं आणि हे इन्सर्ट करतो याच्यामध्ये. याच्यामध्ये मॉइश्चर आहे 21.5% मॉइश्चर आहे, म्हणजे पाणी आहे. तर हे आपल्याला साधारणतः 20% खाली पाहिजे. हा कारण काय होतं की आपण जे बायोचार बनवतो याच्यामध्ये जर जास्त पाणी असलं तर प्रक्रियेला वेळ लागते आणि धूर जास्त निघतो. म्हणजे आपण काय करतोय, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण सगळं काम करतोय. पण जर धूर होत असेल आणि मिथेनचं, कार्बनचं इमिशन जर होत असेल तर ते वातावरणासाठी हानिकारक आहे. म्हणून हा आपण तुम्ही पाहिला असेल, इकडे दाखवू शकलात तुम्ही, दाखवा की आपण पूर्ण वाळवण्यासाठी ठेवलेला आहे. पसरून टाकला. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण याच्यातलं पाण्याचं पर्सेंटेज जे आहे, प्रमाण जे आहे ते अतिशय कमी झालं पाहिजे. 20%च्या खाली किती आपण असलं तरी त्याला चांगल्या क्वालिटीचा बायोचार त्याच्यापासून तयार. बायोचार निर्मितीमध्ये एक शास्त्र आहे. कमीत कमी किंवा नसावा ऑक्सिजन आणि त्याचं जे ज्वलन आहे ते नियंत्रित व्हावं. बरोबर. त्याला आपण पायरोलिसिस म्हणतो. तर ते काय शास्त्र ते याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल, हा आकारमान, वरचा टॉप बघितला आपण, खालचा टॉप बघितला आणि याची खोली बघितली, बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय करतो आपण, एक साधारणतः चिमणी बनवतो. अशी चिमणी बनवतो म्हणजे आपण हे जे अवशेष आहे याची एक साधारणतः आपण होळीसाठी बनवतो किंवा काही बनवतो असं थोड्या पद्धतीनं हे 2/3 आलं पाहिजे. म्हणजे आता हा 1 मीटरचा आहे तर साधारणतः 60 सेंटीमीटर पर्यंत ती असे एक झोपडी रचून घेतो, ज्याला ढाचा म्हणू शकतो आपण, झोपडी म्हणू शकतो, ती रचून घेतो. आपण होळी पेटवतो. होळी पेटवतो त्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर त्याला आपण वरतून इग्नाइट करतो, आग लावतो. माचीच्या साह्यानं थोडंसं वाळलेलं गवत टाकून त्याच्यावर त्याला पेटवतो आणि मग त्याचा बेस आपण त्या ठिकाणी चांगलं पेटलं की त्याचा बेस तिथं तयार करतो. आणि मग ते पेटल्यानंतर त्याच्यावर राखेचं फॉर्मेशन जेव्हा होतं, म्हणजे व्हाईट ऍश जेव्हा त्या ठिकाणी दिसायला लागते तेव्हा आपण काय करतो, तेव्हा आपण नवीन स्टॉक त्याच्यावर टाकतो. नवीन टाकायचा. म्हणजे काय होते की तो राख फॉर्मेशन झालेला आहे त्याच्यावरती पडलं तर खाली ऑक्सिजन त्याला भेटत नाही. ती भट्टी तशीच फक्त टेम्परेचर वाढत जाते त्याचं आणि त्याच्या आसेवरती गॅसेस वगैरे त्याच्यावरती जळून जातात. वरतून आपण जे टाकतो म्हणजे त्याला आपण एअर पास व्हायला बंद केलं, ते निमुळत आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, वरतून झाकलं त्याला, तर खाली ऑक्सिजन कुठं आहे. त्याच्यामुळं लिमिटेड ऑक्सिजनच्या याच्यामध्ये आपण पायरोलिसिस पद्धतीनं तो जाळतो आणि त्याचं टेम्परेचर जे आहे नॉर्मल पेक्षा जास्त असतं. म्हणजे हा गड्डा जर आपण कोन पीट मेथड जर पाहिली तर याच्यामध्ये साधारणतः 500 ते 550 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर याच्यामध्ये असते आणि त्या याच्यावर ते पूर्ण जळल्या जाते आणि त्याच्यातल्या हानिकारक गॅसेस असेल किंवा बाकी गोष्टी असेल त्या जळतात. पण बायोचार राहतो. कोळसा जो आहे आपला, कोळसा पूर्ण फिलर मटेरियल असतं, त्याचं पोरॅसिटी नसते त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये हा जर तुम्ही बघितला, हे जर तुम्ही दाबून पाहिलं तर पूर्ण स्पंजी आहे आणि पूर्ण याचा भुरका होतो बघा. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण सच्छिद्रता आहे आणि हे नैसर्गिक अधिवास म्हणून जीवाणूंचं काम करते. म्हणजे हे कार्बन पण आहे आणि नैसर्गिक अधिवास म्हणून मोठ्या प्रमाणावर काम करते. पाणी शोषून ठेवण्याचं पण काम करते आणि आपण जे खत देतो, जसे युरिया सारखं खत आपण देतो, जे व्होलॅटाईल पण आहे, पाण्यासोबत वाहून पण जाते, लिचिंग पण होते, तर हे याच्यामध्ये राहते आणि ते मग मुळांवाटे पिकांना भेटू शकते. बायोचार जे आहे स्पंजासारखं आहे. त्याच्यामध्ये लहान लहान छिद्र असतात, म्हणजे सच्छिद्र आहे. आणि आपण स्पंज पाहतो, जे स्पंज असतं त्यामध्ये आपण जर पाणी शिंपडलं तर त्याच्या कितीतरी पटीने पाणी शोषून घेतात. तसंच ही पाणी शोषून घेण्याचं एक साधन आहे. त्यामुळे तुम्ही जमिनीत ज्यावेळेस टाकता त्यावेळेस हे पाणी धरून जमिनीची
मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं. दुसरी गोष्ट, आपण जैविक खतं आहेत, कंपोस्ट खतं आहे, गांडूळ खतं आहेत, ही जी खतं आपण जर ह्याच्यामध्ये मिसळून जर टाकली तर ही जी खतं आहेत ती पूर्ण ह्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि ती हळूहळू पिकाला लागेल तशी मिळतात. म्हणजे पाणी हळूहळू मिळतं त्याला आणि खतं पण मिळतात. नसता आपण रासायनिक खतं जर जास्त टाकली, मोठा पाऊस झाला तर ते जमिनीच्या बाहेर जाऊन जाण्याची शक्यता असते. परंतु बायोचार जर असेल तर तुमच्या याच्यामध्ये ते धरून ठेवले जातात आणि नंतर पिकाला लागेल तसं त्याला मिळत राहतात. बरोबर आहे? बरोबर. मातीचा खड्डा आहे, आपण बघू शकता. हम्म. आणि सुरुवातीला जो बघितला तो आपण लोखंडाचा आहे. तर याला थरावर थर जे आहे साधारणतः अर्धा तासाची प्रोसिजर याची राहते. बर. आणि सुरुवातीला आग लावल्यानंतर हा. आपण पटापट जितका वाढलेला जास्त आपला अवशेष असेल पिकांचे ते लोक तेवढ्या फास्ट होते. बर. तेवढ्या फास्ट होतं. त्याच्यावर एकावर थरावर थर आपण रचतो हा. आणि शेवट थोडा ज्या न जळलेल्या काळ्या आहेत त्याला आपण मध्ये करतो आणि साईडनी पाणी टाकणं सुरू करतो आपण. बर. म्हणजे हे पूर्ण पाणी आतमध्ये जातं हा. आणि आतून मग अशी आग वरती विसत येते. हा. आणि वरचा पण जाळ असतो हा. तो पण त्याच्यावर पण ऍश आली, हा. राख आली हा. की आपण त्याच्यावर पण पाणी टाकतो. बर. आणि नंतर हा इमिजिएट आपण ताडपत्रीवर किंवा कशावर काढू आता- शकतो. ही ताडपत्रीवर काढायचं नंतर येस. लोखंडाच्या याच्यामध्ये आपण वारंवार बनवू शकतो. हा. कारण त्याला खाली करणं एका मिनिटामध्ये खाली होतं. ते हा त्याला जे स्टँड दिलेलं आहे आपण हा हा त्या स्टँडला आपण उलट केलं हा. की पूर्ण ताडपत्रीवर ते एका मिनिटात आपण खाली पडतं. त्याला खाली पडू शकतो. हा हा याला पावळ्याच्या सहाय्याने किंवा इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने याला आपल्याला काढावं लागतं हा. मॅन्युअल. हा. आणि दुसरी गोष्ट याच्यातली हा. की हे पाणी टाकल्यामुळे थोडासा मातीचा हे जो आहे हा. सरफेस तो ओला असतो, त्याला वाळू द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात बनवू शकतो. हो हो. आणि लोखंडाचा जो आहे त्याच्यामध्ये आपण इमिजिएट सुद्धा तिथं बनवू शकतो. ओके. पण त्याच्यामधला एक ड्रॉबॅक असा आहे हा. की तो आपण स्टँडवर लावलेला आहे. हा. आणि आपल्याला पाहण्यासाठी जो आहे म्हणजे अवशेष कधी टाकायचे हा. हे पाहण्यासाठी थोडीशी अडचण जाते. त्याच्यासाठी आपल्याला एखादं डायस किंवा स्टूल स्टूल. अशा पद्धतीच्या गोष्टीचा वापर करावा लागतो. हा. तर दोन्ही याचे हे आहे. शेतकऱ्यांसाठी ही कोनपीट मेथड जी आहे हा. ती अतिशय उपयुक्त आहे. ही तुमच्या काहीतरी ड्रम मध्ये भरलंय काय? येस. हे जे आहे हम्म. बायोचार तयार झाल्यानंतर याच्यावर मोठ्या प्रमाणावर विझवण्यासाठी आपण पाणी मारतो. हम्म. त्यामुळे काय होतं, याचं बायोचारचं वजन जे आहे हम्म. जे जास्त वाढून जातं. हम्म. त्याच्यामुळे आपण याला काय करतो, हम्म. आकारमानावर मोजतो. हा. बरोबर आहे, कारण याच्यात पाणी असलं याच्या 10 पट हा. तर याचं वजन वाढून जाईल. मग हा. याला किलो मध्ये किंवा वेट मध्ये आपण मोजत नाही, हा. तर याला आकारमानावर मोजतो. हा. आणि म्हणून मग हे बॅरल तुम्हाला दिसत आहेत काही हा. 30 लिटरचे, 40 लिटरचे, 50 लिटरचे असे बॅरल जे आहे हा. याच्यामध्ये आपण टाकतो. हा. आणि मग तेवढं आकारमान त्याचा आपण पकडतो. मग काय कशामध्ये काय युनिट काय त्याचं? 30 लिटरची टाकी असेल हा. तर 30 लिटर आपण याला पूर्ण वरतीपर्यंत भरतो हा. आणि याला 30 लिटर असं याचा आकारमान 30 मोजतो. लिटरचं तुमचं बायोचार आहे? हो, तयार झालं. बरं, आता बोलता बोलता मग म्हणले की हे जे कार्बन क्रेडिट मिळतात, काय प्रक्रिया ती? कार्बन क्रेडिट म्हणजे आता आपण जर पाहिलं असेल की औद्योगिकरणामध्ये मोठमोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती झाली, त्याच्यानंतर प्रदूषण वाढायला लागलं. हम्म. तर प्रदूषण वाढायला लागलं तर त्या उद्योगपतींना आपण जे प्रदूषण वाढायला लागलं त्याचं ऑफसेटिंग करण्यासाठी किंवा ते प्रदूषण वाढलं, त्यांचा प्रदूषण वाढण्यामध्ये जो हातभार आहे त्याच्या विपरीत म्हणजे कार्बन सिक्वेस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा त्यांचा आधार लागला पाहिजे, हातभार लागला पाहिजे. पण ते त्यांचा व्यवसाय सोडून थोडी करणार आहे. म्हणून आपण शेतकरी बांधवांनी हे आपले पिकांचे अवशेष पासून जर आपण बायोचार बनवला तर त्याचे क्रेडिट ते विकत घेतात, जेणेकरून त्यांनी केलेल्या प्रदूषणाचं ऑफसेटिंग या पद्धतीने त्यांना मिळेल. शेतकऱ्याला का पैसे मिळतात का त्याचे? याच्यामध्ये कार्बन क्रेडिट आपण जनरेट करतो हा. आणि त्यानंतर ते मार्केटमध्ये विकतो. हा. आता याच्यामधून जे पैसे ट्रान्झॅक्शन हा. होतं याच्यातला काही वाटा जो आहे हा अच्छा. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मिळतो. वा. आपण हे पहिल्यांदाच करतोय. आज सुद्धा आपलं आता जे आपण करणार आहोत डेमो, हा. याच्यामध्ये सुद्धा आज पहिलं क्रेडिट इथलं हा. कन्नड तालुक्यातलं पहिलं जनरेट होईल. बर. आणि हे मग आपले जनरेट झाले क्रेडिट्स हा. की ते आपण मार्केटमध्ये विकू. हा. आणि त्याचा मोबदला जो आहे ज्यांच्या शेतावरती आहे किंवा ज्यांचा स्टॉक आहे हा. त्यांना मोबदलाही देऊ. हा. आणि हा बायोचार जो आहे हा सुद्धा त्यांनाच देऊ. बर. म्हणजे जमीन सुद्धा सुपीक होईल, हा. जमीन सुद्धा चांगली होईल हा. आणि वरतून त्यांना कार्बन क्रेडिटचा सुद्धा फायदा होईल. म्हणजे तुम्ही एक मेडिएटर आहात की तुमची कंपनी कार्बन क्रेडिटचे काही पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी? म्हणजे आम्ही एक माध्यम आहे, हा. कारण शेतकरी डायरेक्ट अप्लाय करू शकत नाही, त्याच्याबद्दल माहिती सुद्धा नसते. हा. तर त्यामध्ये आम्ही एक माध्यम म्हणून काम करतोय, हा. जेणेकरून क्रेडिट जे आहे ते हा. शेतकऱ्यापर्यंत भेटलं पाहिजे. हा. कारण हे शेतकरी सगळं करतायच, हा. पण हे ऍडिशनल थोडस जर यांनी 1 तास दिला हा. तर याच्यातून क्रेडिट जनरेट होऊन हा. त्यांना पैसे आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. बर. आता आपण ही कोन पीट मेथड पाहिली, होय. तर आता तुमची कोन टेक्की मेथडची आपण थोडी माहिती द्या. आता जो कोनपीट मेथड मध्ये हा. आपल्याला फावड्याच्या सहाय्यानं, टोपल्याच्या सहाय्यानं हा. हे बायोचार काढण्यासाठी थोडा वेळ लागतो. हा. परंतु या मेथड मध्ये आपल्याला हे जर स्टँड आपण हे फक्त विटा- उलट केलं, विटा काढल्या
हा विटा काढल्या हा. तर हे असं उलट होतं हा. आणि आपण ताडपत्रीवर त्याला एका मिनिटामध्ये जमा किती करू टाकावं लागतं किती हे? साधारणतः हे 1 टन पर एकर हा. आणि एवढंच आपल्याला कंपोस्ट घ्यावं लागतं कारण थोडाफार याचा पीएच जो आहे हा. आपण टेस्ट केलेला आहे हा. साधारणतः थोडासा याचा अल्कलाईन पीएच आहे हा. आणि म्हणून याच्यासोबत ब्लेंडिंगसाठी हा. ब्लेंडिंग म्हणून आपण कंपोस्ट वापरतो गांडूळ खत वापरू शकतो हा. किंवा चांगलं कुजलेलं कंपोस्ट यासाठी आपण वापरू शकतो बर. याला ब्लेंडिंग करून आणि हे फार कमी डोस असल्यामुळं मिक्स याचा करायचं विषय का ते? मिक्स करायचा आणि हा. मिक्स करून ते आपण एका एकरासाठी वापरू शकतो. वापरायचं कसं वापरायचं पाहिजे आपण जसं शेणखत टाकतो हा. तशा पद्धतीने त्याला टाकायचं त्याच्यावर एखादी पाळी हलकी घेतली आपण हा. तर ते त्याच्यात मिसळायचं. जमिनीमध्ये सर सैम्पलिंग का पूरा प्रोसेस है जो डिजिटल मॉनिटरिंग और रिपोर्टिंग वेरिफिकेशन का ऐप है उसमें हर या तो क्वांटिटी या जो हमने गड्ढा बनाया है उसे एक एक मुट्ठी सैंपल लेना है 3-4 जगह से और फिर उसको कलेक्ट करके सैंपल पूरा एग्रीगेट होगा और सैंपल एग्रीगेट करके रखना है जब ऑडिटर आएंगे उसको वेरीफाई करने के लिए तो वो या तो वो टेस्टिंग कराएंगे या हम अपने लेवल पे भी कुछ ऑपरेटिंग प्रोसीजर्स हैं इसका सैंपल टेस्टिंग करने के लिए। तो अभी एक लैब है इंडिया में जो सर्टिफाइंग बॉडी है उन्होंने उसको एक्रेडिट किया हुआ है कि वो बायोचार का टेस्टिंग कर सकते हैं जिसमें एसेंशियली वी डिसाइड द कार्बन परसेंटेज एंड एचएनसी रेशियो बल्क डेंसिटी उसमें 4-5 पैरामीटर्स हैं उसको टेस्टिंग करने के लिए। मतलब बहुत रिसर्च हुआ है बायोचार पे जो बोल रहे हैं इट इज द कार्बन डाइऑक्साइड विच इज स्टोर्ड इन द प्लांट वो इज लॉक्ड इनटू द सॉइल फॉर थाउजेंड्स ऑफ इयर्स।